बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखची सुद्धा आज 12वीची परीक्षा आहे। वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून वैभवी सुद्धा आज तिची 12वीची परीक्षा देणार आहे। परीक्षेला निघण्यापूर्वी वैभवीनं वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन सुद्धा घेतलं। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। उदय, साधारण किती विद्यार्थी आहेत? संपूर्ण राज्यभरात परीक्षा देणार आहे आणि मुख्य म्हणजे दुसरीकडे हे सुद्धा बाब लक्षात घेण्यासारखी आहे की वैभवी जी मृत संतोष देशमुख यांची मुलगी आहे तिची सुद्धा आज 12वीची परीक्षा आहे। फार मोठं दुःख खरं तर तिच्या मनावर आहे आणि अशातच महत्त्वाची परीक्षा सुद्धा आहे। पडणार यासाठी प्रशासन देखील सज्ज झालंय। पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांची जी कन्या आहे वैभवी देशमुख तिची देखील आज 12वीची परीक्षा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात तिचे परीक्षा केंद्र आहे। परीक्षेला निघण्यापूर्वी तिने आपले वडील जे आहेत संतोष देशमुख यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन आता परीक्षेला ती निघाली आहे। तिने यापूर्वी जसं की बोलताना सांगितलं होतं की माझ्या वडिलांना मला डॉक्टर करायचं होतं, परंतु गत 2 महिने जर आपण पाहिलं तर या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते आणि आता या पार्श्वभूमीवर ती परीक्षा देत असून आता कशा पद्धतीने ही परीक्षेला सामोरे जाते आणि वडिलांचं स्वप्न कशा पद्धतीने साकार करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।